कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 हा कायदा महिलांना सुरक्षित आणि सन्माननीय कार्यक्षेत्र उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा आहे. या कायद्याच्या अंतर्गत महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीच्या चौकशीसाठी प्रत्यक्ष शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कार्यालयाअंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. सरकारने निर्देश दिले आहेत की 31 जानेवारी 2025 पर्यंत सर्व विभागांनी अशी समिती स्थापन करावी. ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्व ठिकाणी तक्रार समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. यात शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, खाजगी क्षेत्रातील संस्था, दुकाने, रुग्णालये, क्रीडा संकुले, प्रेक्षागृह यांचा समावेश होतो. ही समिती शासन निर्णय आणि अधिनियमांच्या नियमानुसार गठीत केली पाहिजे. समितीमध्ये महिला सदस्यांचा समावेश आवश्यक असून समितीचा उद्देश पीडित महिलांना त्वरित न्याय मिळवून देणे हा आहे. समिती स्थापन न करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. अधिनियमांचा कलम 26 अंतर्गत अशा कार्यालयांच्या मालकांना 50,000 रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी वेळेत समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. महिला कर्मचाऱ्यांना लैंगिक छळाचा सामना झाल्यास त्यांनी आपल्या संस्थेतील अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रार करावी. या प्रक्रियेत तक्रारदार महिलेचे नाव गोपनीय ठेवले जाईल, जेणेकरून तक्रारीच्या तस्करीमध्ये पीडित महिलेला अडचण होणार नाही. तक्रार समितीच्या अस्तित्वाची माहिती प्रत्येक कार्यालयाच्या दर्शनी भागात फलकाद्वारे प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. या उपाययोजनांमुळे महिलांना कार्यस्थळी सुरक्षित आणि आयुर्युक्त वातावरण मिळण्यास मदत होईल. या उपाययोजनांमुळे महिलांना कार्यस्थळी सुरक्षित आणि आदरयुक्त वातावरण मिळण्यास मदत होईल. तसेच लैंगिक छळाचे प्रकरण थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करता येतील. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व.